महाराष्ट्रात सध्या उष्णतेचं संकट आहे, पण याच उष्णतेच्या संकटात एक आनंदाची बातमी समोर आली, ती आहे मान्सूनची। मान्सून आता दुप्पट वेगाने येतोय, ज्यामुळे हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी दिली। एक अशी नवीन तारीख जाहीर करण्यात आली की ज्या तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार। मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले। अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आता दुप्पट तयार झालं आहे, यामुळे मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये वेळेआधीच दाखल झालाय। ही खरं तर आनंदाची बातमी 4 दिवस आधी झाली होती। लोक खुश झाले होते, मान्सून लवकर येतोय, या उकाड्यापासून सुटका मिळणार, पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होणार, लोक खुश झाले होते। पण अचानक काल सुपर एल निनो ऍक्टिव्ह झाल्याची बातमी समोर आली आणि ज्याने मान्सून लांबतो की काय अशी शंका निर्माण झाली होती। पण अचानक आज तारीख बदलली, एक अतिशय आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे। आता जी कालपर्यंत मान्सूनचा त्या ठिकाणी प्रवास कमी असणार, पाऊस कमी पडणार अशी शक्यता होती, पण आज पुन्हा एकदा नवीन अंदाज जाहीर झालाय। कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पाऊस येणार, सगळ्या तारखा बदललेल्या आता सांगितलेल्या आहेत। पहा, या आठवड्याभरामध्ये राज्यामध्ये वातावरण कसं असणार, मान्सून नेमकं कोणत्या तारखेला दाखल होणार, कोणत्या जिल्ह्यात कशा नवीन तारखा आल्यात, सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहा, सगळ्यात आधी आपण या आठवड्याभरात वातावरण कसं असणार, प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती कशी असणार हे पाहतोय आणि त्यानंतर मान्सूनची गोल्डन तारीख किती, तुमच्या जिल्ह्यात कधीपासून पाऊस पडणार, सगळी सविस्तर माहिती सांगतोय। पहा, सगळ्यात आधी सुरुवात करतोय आपण कोकण किनारपट्टीपासून। कोकण किनारपट्टीतले कोणते जिल्हे आहेत, तिथे पाऊस कशा पद्धतीने राहणार ते घेतोय। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, याच्यामध्ये काय काय परिस्थिती आहे, सॅटेलाइट मॅपच्या माध्यमातून सगळी पावसाची टक्केवारी तुम्हाला सांगणार आहे, काय तारखा असणार आहे, सगळी सविस्तर माहिती सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता सगळ्यात आधी आपण सुरुवात करतोय मान्सूनच्या पडद्यामागे नेमकं काय घडतंय। हवामान विभागाने मुख्य कार्यालयात वैज्ञानिक आणि उपग्रहांच्या माध्यमातून एक महत्त्वाची बैठक घेतली आणि त्यामध्ये एक महत्त्वाची सूचना महाराष्ट्रासाठी देण्यात आली। समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांची हालचाल आता अद्भुतपणे बदलली। म्हणजे कालपर्यंत अंदमानमधून त्या ठिकाणी जो मान्सूनचा प्रवास होता तो वाढला होता आणि अचानक वातावरणामध्ये बदल झाला, जो सॅटेलाइट फोटोमध्ये दिसला आणि त्या फोटोनुसार सगळ्या तारखा बदलल्यात। आता तुम्ही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहत असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस येणार, कोणत्या तारखेला सर्वाधिक पाऊस पडणार, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचं वितरण कसं राहणार, सगळी माहिती आता पूर्णतः बदलली आहे। तारीख आणि पावसाची टक्केवारी तुम्हाला सांगतोय। पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल की हवामान बदललंय, मान्सूनचा प्रवास जो आहे तो बदलला आहे, पण मग पाऊस नेमका किती टक्के राहणार, की यावेळेस पाऊस कमी होईल की काहीतरी चमत्कार घडणार, याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी घेतोय। पहा, हवामान तज्ज्ञांच्या अंतर्गत बैठकीतून ही माहिती लीक झाली आहे। त्यानुसार यंदा महाराष्ट्रात सुपर मान्सूनचं काल्पनिक पण अत्यंत सुखावह वातावरण तयार झालंय। एक मोठं मॉडेल अभ्यासलं गेलंय, ज्याचं नाव आहे एक्सटेंडेड रेंज मॉडेल। या मॉडेलमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये चक्क तब्बल 120% सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेलाय, तर काही ठिकाणी ढगाची गडगडाटाची जुगलबंदी पाहायला मिळणार। वातावरणात एक वेगळा सुवास दरवळू लागला आहे। हवेचा दाब इतका अनुकूल बनलाय की मान्सूनच्या वाऱ्याने आपली गती दुप्पट केली। संपूर्ण महाराष्ट्रातील नदी, नाले, धरणे, कोरडे पडलेले पाझर तलाव तुडुंब भरण्यासाठी निसर्गाने आपला खेळ बदललाय। होय, आता एक अतिशय अनुकूल वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आहे। पहा, कालपर्यंत सुपर एल निनो लागू होतोय, सुपर एल निनोमुळे दुष्काळ पडणार, अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा सुरू होत्या। पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागलाय, कारण की निसर्गाचं रूप बदललंय। कोकण किनारपट्टीपासून निसर्गाचं रूप बदलतंय, त्यामुळे कोकण किनारपट्टीपासून अगदी विदर्भापर्यंत वातावरण जे आहे तर ते पूर्णतः बदललं आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस किती टक्के पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून कशा पद्धतीनं सक्रिय राहणार, याची आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे। जूनमध्ये किती टक्के पाऊस, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती टक्केवारीचा पाऊस असणार, याची यादी पुढे सांगतो। आता सगळ्यात आधी आपण सुरुवात करतोय कोकणमधून। कोकणामध्ये जर आपण पावसाचं वातावरण जर बघितलं तर ते अतिशय वेगानं बदलतंय। अरबी समुद्रातून येणारे ढग जे आहे ते किनारपट्टीवर धडकू लागलेत। कोकणात पहिल्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अतिशय दमदार म्हणजे 110% असणार। शेजारचा जो दुसरा जिल्हा आहे त्यामध्ये 100%, त्यानंतर ठाणे आणि सिंधुदुर्गाच्या पट्ट्यात तब्बल ढगांची घनता ही 125%ने वाढली असून पालघरमध्ये 100%हून अधिक आर्द्रता पावसाला खेचून आणत आहे। रात्रीच्या वेळी
किनारपट्ट्यावर थंड आणि सुसाट वारे वाहणार आहेत. कोकणात आकाश पूर्णपणे काळ्याकुट्ट ढगाने व्यापले जाईल. सकाळची आर्द्रता म्हणजे हवेमधलं पाण्याचं प्रमाण वाढून 90 ते 95% आसपास पोहोचणार आणि ज्यामुळे वाऱ्यांचा वेग हा 25 ते 30 किलोमीटर प्रति तास या वेगानं नैऋत्येकडून मान्सूनचं आगमन त्या ठिकाणी वाढणार आहे. आता कोकणमध्ये ही परिस्थिती आहे. कोकणमध्ये कोणत्या तारखेला पाऊस सुरू होणार, त्यानंतर तो पुढे जूनमध्ये किती तारखेला, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीनं राहणार, कोकणामध्ये पाऊस धोधो पडणार. पण मग उत्तर महाराष्ट्राच्या नशिबात काय लिहिलंय, काय तारीख त्या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता झाला कोकणाचा विषय. आता मान्सूनचा वेग कशा पद्धतीने मिळालाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं काय चित्र राहणार. उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राचं नाक आहे. या भागात आठवडाभरात पावसाचं ढग अतिशय वेगानं जमा होऊ लागलेत. जर तुम्ही खान्देश नाशिक विभागात राहत असाल तर यावर्षी 105% पाऊस अपेक्षित आहे. होय, काही दिवसापूर्वी सांगितले गेले होते की 5%, 10% पाऊस कमी पडेल, पण आता सगळं चित्र बदललंय. 110% ते 105%च्या आसपास पाऊस होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आली. आता दुपारच्या वेळी अचानक जून महिन्यातल्या या तारखेला पांढऱ्या ढगांऐवजी काळे ढग दाटून येतील. लक्षात घ्या, जेव्हा हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण वाढतं तेव्हा मान्सूनच्या पावसाची शक्यता दुपटीने वाढते. या भागात आर्द्रता 50 ते 60%वर पोहोचली असून तारीख आता पहिल्यांदा जाहीर झाली. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस येऊन ठेपलाय. आता तो मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने काय तारखा त्या ठिकाणी जाहीर झाल्या पहा. आता उत्तर महाराष्ट्राची गोष्ट झाली, मराठवाड्याकडे काय तारीख असणार आहे पहा. तिथे होते सगळ्यात पहिली मराठवाड्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर यावर्षीचा मान्सूनचा पॅटर्न पूर्णतः बदललाय. हवामान विभागाच्या अंतर्गत बैठकीत अहवालानुसार मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर भागात यंदा 102% पाऊस, धाराशिव लातूरमध्ये 108%, त्यानंतर बीड परभणी हिंगोलीमध्ये पावसाचं प्रमाण 112, नांदेड जिल्ह्यात 115% पावसाची नोंद या हंगामात होऊ शकते. मराठवाड्यामध्ये दुपारची आर्द्रता वाढणार, 65%च्या वर जाणार, पण उन्हाची लाई संपून मातीचा सुगंध येणार. तारीख पुढे सांगणार आहे पहा. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जर वळालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरात रेकॉर्ड पाऊस होतोय. त्यानंतर सांगलीमध्ये 110%, अहिल्यानगरमध्ये 105%, सातारा पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर 120% पर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल. पुणे आणि साताऱ्यात रात्रीच्या वेळी ढगांची दाटी इतकी भयंकर असेल की अतिशय थंडपणा त्या ठिकाणी होणार आहे. आता हाच पॅटर्न विदर्भात कसा त्या ठिकाणी घुसणार आहे. विदर्भातील वाशिममध्ये 108, बुलढाण्यामध्ये 105, अमरावतीमध्ये 112 आणि अतिशय वेगाने हे ढग त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. आता शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांचे काही सल्ले देण्यात आले. स्थानिक पातळीवर ढग जमा होऊन सध्या पाऊस पडतोय. पहिली गोष्ट लक्षात घ्या, राज्यात पूर्वमोसमी पावसाला आता सुरुवात होती, त्यामुळे शेतीचे कामं नांगरणी वखरणी लवकरात लवकर करून घ्या. तिसरी गोष्ट, पिकाची कापणी मळणी करून घ्या. पीक जर कुठे वाळवायला ठेवलं असेल तर ते ताबडतोब झाकून ठेवा, सुरक्षित ठिकाणी घ्या. आता तारीख कशा पद्धतीने पहा. 7 जून ते 10 जून मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली याच्यामध्ये पाऊस पडेल. त्यानंतर 10 ते 12 जून मध्ये रायगड, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव मध्ये पाऊस पडेल. त्यानंतर 12 ते 15 जून मध्ये मान्सून येणार आहे ठाणे, पालघर, लातूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये. त्यानंतर 15 ते 18 जून मध्ये नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये. त्यानंतर 18 ते 22 जूनच्या दरम्यान जालना, परभणी, हिंगोली, नांदेड. त्यानंतर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती इथे पाऊस पडेल. त्यानंतर 22 ते 25 जून मध्ये यवतमाळ असेल. त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मान्सून पूर्णपणे स्थिर होणार आहे. यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता निर्माण झाली. आता तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा. धन्यवाद.